काम चोखच झालं पाहिजे. माझी मुलगी येते, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं. ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते, सगळं सगळं मला कळलंच पाहिजे. ती किल्लेदाराची पोरगी इकडंच आहे बर का. आणि आर्यन आयरन साहेब बी इकडेच होते. आणि असं ऐकलंय की म्हणे नरसिंह किल्लेदार आणि आयरन साहेब यांच्यामध्ये लय वादावादी झाली. आता आर्यन कुठे तेवढं सांग. ते मुंबईला निघून गेले मॅडम. त्याचा नरसिंहाशी वाद झाला म्हणजे नरसिंह रमावतीला. होय. आणि म्हणे किल्लेदार साहेब फक्त एवढ्याशा कारणासाठी इकडे आलते. त्याला साहेब म्हणायची गरज नाहीये. तू ताबडतोब तिथून निघ, नंतर मी तुझ्याशी बोलते. चालेल मॅडम. तुम्ही अमृताच्या पार्टीवर माणूस ठेवलाय ना, पण जर तुम्ही माझं ऐकाल तर असं करू नका. जर तिला कळलं की तुम्ही अजूनही तिच्यावर संशय घेताय तर ती आणखी दुखावली जाईल. सगळंच उलट होईल. माझा अमृतावर संशय नाहीये, फक्त मी सावधानता बाळगतोय. जानकी, अमृता मला म्हणाली की आर्यन आपण दोघं पळून जाऊया. हे बघ जानकी, मला अमृता हवी आहे, अगदी मनापासून हवी आहे, पण असले भलते सलते उद्योग करून नाही. मीही तुम्हाला असलं काही करू देणार नाही. हो जानकी, पण हे बघ, तू उगाच लगेच जाऊन अमृताला काही बोलू नकोस, नाहीतर उगाच ती काहीतरी घोळ घालेल म्हणून. खरं सांग जानकी, तू कुठे गेली होतीस? आर्यनला भेटायला. का गेली होतीस त्याला भेटायला? त्यानेच मला भेटायला बोलवलं होतं. अगं हो, पण म्हणून माझ्याशी खोटं बोलायची काय गरज होती? तोच म्हणाला होता तुला सांगू नको म्हणून. त्याने तुझ्यासाठी निरोप पाठवलाय. तुझ्या जवळच विंचुर्णी नावाच्या गावात आहे आणि सुखरूप आहे. ठीक आहे, त्याला थँक्स सांग. मी अमृताला वचन दिलंय आत्या, तिचं आर्यनशी लग्न होण्यासाठी जी लागेल ती आणि मला जेवढी शक्य होईल ती सगळी मदत मी तिला करणार आहे. सगळं खरं आहे रे, पण मला देवधर्म तर करावासा वाटतो आणि इकडे संसारात मन निघत नाही. मागच्या आळीतल्या रामानं बघितलं तुला एसटी स्टँडवर. कुठं गेलतीस तू? अगं मी काय विचारते, कुठं गेलतीस? आर्यनला भेटायला. काय तुझं काय डोसकं बिस्क फिरलं की काय? एकदा झालं ते पुरं नाही झालं वाटतं. कशाला गेलेल त्याला भेटायला? अगं मी अगं आई. हॅलो साहेब, मनोज बोलतोय. साहेब, मी इथे रमावतीला पोहोचलोय. अजून तरी इथे तसं काही संशयास्पद घडलेलं नाहीये. सगळं तसं व्यवस्थित आहे. ठीक आहे, लक्ष ठेव. काही संशयास्पद वाटलं तर लगेच मला फोन कर. तुम्ही रमावतीला जायचं नाही, कळलं? मी परवानगी नाही मागत आहे तुला. मी रमावतीला जाऊ का अशी? मी तुला सांगतोय, मी रमावतीला जाणार आहे. आता काय, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागायचं ठरवलंच असेल तर मला कशाला येऊन सांगताय? तू हळू प्लीज. इथे काय करतोयस? या बाईसाहेबांचा मोबाईल राहिला होता माझ्याकडे, तोच द्यायला आलोय. साहेब, मी आत्ताच एका माणसाला घराच्या मागच्या भिंतीवर आतमध्ये शिरताना पाहिलंय. तसा उंचपुरा होता, पण अंधारात काही नीटसं दिसलं नाही मला. ठीक आहे, तू लक्ष ठेवूनच राहा आणि मला फोन करत राहा. बरं साहेब. ठेव फोन. हो. जल्दी. नरसिंह किल्लेदार बोलतोय. इथून नाही, खिडकीतनं जा.